वरम लेनेंद्रो गिरिजात्मजं सुवरधम विघ्नेश्वर मोजरे ग्रामरांजन संस्थित गणपती कुरिया सदा मंगलम कुरिया सदा मंगलम कुरिया सदा मंगलम. 33 कोटी देवांचा अधिपती गंधाळा साखळ घालूया की यशस्वी स्पर्धा अशाच प्रकारे संपन्न होऊ दे आणि कोणत्याही खेळाडूला गंभीर दुखापत नव्हे. खऱ्या अर्थाने देखणी स्पर्धा ज्यावेळी या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने आगाज होतो ना तेव्हा अनेक साऱ्या खेळाडूंच्या ना चेहऱ्यावरचं एक वेगळं स्मित असतं कारण तेवढी ही देखणी स्पर्धा आहे. मॅच तुम्हाला पाहायला मिळेल बावनजे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळते टीम मोठी देसाई. तर एक कॅश प्राईज आहे स्वर्गीय गदला सुद्धा मात्रेंच्या स्मरणार्थ जयेश गदला मात्रे, विकास मारुती मात्रे, मनीष गंगाराम पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी मोठी देसाईच्या सगळ्या गोलंदाजांना 5,000 रुपयाचा. किरण आणि प्रणय ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे आणि संदेश पहिलाच बॉल गेम ओव्हर द विकेटने बॉटम अँड ताकदीचा वापर करायचा होता. ताळमेळ व्यवस्थित जुळवायचं होतं परंतु बॉल अगदी ऑफ स्टंपवरून तुम्हाला जाताना पाहायला मिळाला. आज खऱ्या अर्थाने पनवेली भागामध्ये सातत्याने ज्यांचं समालोचन ऐकण्यासाठी अनेक सारे प्रेक्षक वर्ग नक्कीच आतुर असतात. नक्कीच रोशन पाटील जे शिरवण्याचे आहेत नक्कीच हे सुद्धा आमच्या समवेत उपस्थित आहेत. त्याच दरम्यान जर आपण पाहिलं गेलं तर उम्मी आणि खऱ्या अर्थाने या भिवंडी विभागाला एक गोड स्वप्न आणि ते स्वप्नांचा राजा म्हणजे आवाजाची ज्यांची जादू अनेक साऱ्या मैदानावर तिथे पेश करत असतात अजय घरत सर. यावेळेला डायरेक्ट हिटचा प्रयत्न सिंगल तर आली आहे बॅटच्या साह्याने कारण अकाउंट ओपन करायचं होता. पहिल्याच बॉलवरती यश मिळालं नाही किरणला. प्रणय त्याच्या जोडीला आहेत आणि प्रणयच्या खऱ्या अर्थाने नॉन स्ट्रायकिंगवरची जागा आता त्यांनी सोडली गेली आहे. स्ट्रायकिंग तर तेही नक्कीच आलेले आहेत आणि किरणच्या बॅटमधनं ही सिंगल आली आहे. चांगली रंगेली ही मॅच कारण मोठी देसाई जर विचार केला गेला तर मयूर असेल, प्रेम असेल, असंख्य असे खेळाडू ना तुम्हाला या टीमने नक्की सातत्याने क्रिकेटचा चांगला खेळ करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अनेक वेळा हे खेळाडू नक्कीच क्रिकेटचा चांगला खेळ खेळले आहेत परंतु आज मयूर नाही आहेत. नक्कीच जर विचार केला गेला तर मयूर यांचे पिताश्री नक्कीच काही दिवसापूर्वी नक्कीच त्यांचं निधन झालं त्याच्यामुळे मयूर आज टीममध्ये नाही आहेत परंतु त्या जल्लोषाने ना ही टीम मोठी देसाई खेळताना पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट संदेश हा बॉल बॉटम अँडचा वापर इनसाइड आउट उडवला गेला हवेमध्ये. बॉल डीपमध्ये चालला कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील. दरम्यान टप्पे 4 घेतले गेले आणि त्याच्यानंतर मुन्ना पठाण सर सांगत असताना की इट्स वेलकम फॉर चांगला फटका होता. बॅकफुटला गेल्यानंतर स्वतःसाठी जागा बनवली गेली. हा पहा ॲक्शन रिप्ले ओव्हर द विकेटने संदेश आले थोडेसे पुढे सरसावले ऑफ स्टंपवरती अगदी चेंडू होता आणि काय फिश खेळले गेले. कव्हरला त्यांनाही माहिती आहे 6 षटकांची मॅच आहे. 38 सर्कलचं हे पहिलं षटक त्याच्यामुळे 2च फिल्डर बाहेर आहेत. प्रेम तुम्हाला पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरला त्याच्यानंतर डीपमध्ये लॉंग ऑनला नक्कीच खेळाडू आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल होता. हा चौकार पहिला आला आहे प्रणवच्या बॅटमधनं. ऑन साईडला खेळायचं होतं बॅटचा कनेक्शन व्यवस्थितरित्या नाही आहे. बॉल एसटी रक्षक त्या ठिकाणी कलेक्ट करतोय. खऱ्या अर्थाने भिवंडी विभागामध्ये तुम्ही येताच ना तुम्हाला खेळपट्टी सिमेंटची पाहायला मिळते परंतु या स्पर्धेमध्ये ना सातत्याने एका गोष्टीचा उल्लेख केला गेला की सर्वच खेळाडू सिमेंट विकेटवरती खेळत नाही. त्याच्यामुळे नक्कीच सेनामातीने सारवलेल्या विकेटवरती आपण क्रिकेटचा जेव्हा खेळ खेळण्यासाठी अनेक सारे खेळाडू पाहतो ना तेव्हा त्यांनी जी स्ट्रॅटेजी आखलेली असते ती सातत्याने स्ट्रॅटेजी चांगली पाहायला मिळते. तीच नक्कीच सुरेख अशी खेळपट्टी आणि त्यानंतर सुरेखी स्पर्धा. यावेळेला आतासुद्धा ताकदीचा वापर करायचा होता. हा तिसरा चेंडू असेल ना हा तिसरा चेंडू जर दरम्यान आपण गोलंदाजाचा पाहिला गेला ना तर सुरेख टप्प्यावरती होता परंतु त्याला नक्कीच नजरेने फटका खेळला गेला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं गेलं ना तर तब्बल या षटकामधला जो तिसरा चेंडू डॉट गेला आहे ना हा सेम रिझल्ट आहे म्हणजे अगदी पुढ्यात टाकण्यात आला चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल नक्कीच आणि 3 चेंडू ना या षटकामध्ये डॉट झालेला आहेत आणि टीमची धावसंख्या 5 ऑन बोर्ड 5. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस ओव्हर शेवटचा बॉल. यावेळेला ताकदीचा वापर केला फाईन लेगला फिल्डर दूरवरती अक्षरशः पाहिलं गेलं तर वेगाने हा बॉल लॉंग लेगला तुम्हाला पाहायला मिळाला. ऑरेंज कॅप परिधान होती त्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरती परंतु त्यांना बीट करून चेंडू सीमारेषे पार. या षटकामधला हा दुसरा चौकार. तर या रणनीतीबद्दल काय वाटतं रोशन कारण पहिला बॉल ज्या प्रकारे टाकला गेला पहिला बॉल डॉट आला त्याच्यानंतर सिंगल आली प्रणवकडे स्ट्राईक होती. चौकारानंतर 2 बॉल डॉटसुद्धा फेकले गेले गोलंदाज संदेश यांनी आणि त्याच्यानंतर हा शेवटच्या बॉलवरती चौकार आला आहे. परंतु 6व्या बॉलवरती जो आपण चौकार टाकताना पाहिला आणि त्यानंतर हे बळ घेऊन पुढच्या दिशेनं एक चांगला खेळ करण्यासाठी गावदेवी स्पोर्ट्स वावंजी संघ मात्र सज्ज असताना पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरचा कार्यकाल समाप्त झाल्यानंतर गुणतालिकेवरती धावा पाहायला मिळतील. बिन गडी बाद 9 धावा. एक चांगल्या पद्धतीनं बॅटल इथे घडलं जाईल वावंजे वर्सेस मोठी देसाई या 2 संघादरम्यान. दोन्ही संघातील पाठीराखे मोठ्या संख्येनं इथे येताना पाहायला मिळत आहेत. इथे गावदेवी स्पोर्ट्स वावंजे टीमचे पुरस्कर्ते आमचे एकनाथजी पाटील असतील त्यानंतर कय्यूम शेख, रुपेश पाटील, रोशन या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँडमधून. की प्रेम आलाय
आता जर रोशन प्रेमचा विचार केला गेला ना तर कल्याण डोंबिवलीमध्ये रबाडा नावाने जास्त परिचित असलेला खेळाडू, त्याचा वेग तू पहा. कारण ज्या वेळेला तो बॉल रिलीज करतो ना त्यावेळेला वेग तर भन्नाट असतो, परंतु बॉलची लेंथ आणि लाईनसुद्धा त्याची सुरेख. प्रेम देवकर होता तयार, पहिलाच बॉल. यावेळेला लेट कट, जेंटल टच, सक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. अगदी गतीचा वापर केला गेला, बॉलला फक्त दिशा दिली आणि प्रेमच्या पहिल्याच बॉलवरती गतीचा वापर करत असताना हा चौकार येतोय. ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, खासदार कपिल पाटीलच्या शक्ती, ठाणे जिल्ह्याची शान. जबरदस्त आपण शीर्षक टॅग सॉन्ग पाहू शकाल. अमितजी किसन फुलोरे यांच्या मुखवाणीमधून हे गायलेलं संगीत तितकंच चांगलं असं फलंदाजीचा हा क्रम पाहायला मिळतो. बॅटिंग मार्कवर फलंदाजीकडून एक चांगलं किरणोत्सव टाकत असताना गावदेवी स्पोर्ट्स वावंज टीमचा खेळाडू किरण सोरमेकर तर एका बाजूला महाप्रलयकारी खेळी साकार करण्यासाठी प्रणय म्हात्रे मात्र सज्ज असताना या पहिल्या सलामी जोडीला चांगल्या पद्धतीनं स्टार्ट इथे द्यावं लागेल. परंतु पहिल्या ओव्हरचा जर विचार केला तर 3 चेंडू डॉट राहिले, एक आपण सिंगल पाहिली आणि 2 चौकार दागताना बॅटिंग मार्कवर आपण गोलंदाज किरण आणि त्यानंतर प्रणयच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिले. धावसंख्येची जमापुंजी पाहायची झाली तर भागेश टोटल धावा पाहायला मिळत आहेत, बिनगडी बाद 13. सुरुवात चांगली आहे वावंची टीमची, कारण पहिल्याच षटकामध्ये 2 चौकार आला. टीमची धावसंख्या 13. यावेळेला बॅकफुटला गेल्या, ऑन साईडला व्यवस्थित बॅटवरती नाही, परंतु नशिबाची साथ, दैव बलवंत म्हणावं लागेल. प्रेम पहा नाराज आहे थोडेसे, कारण प्रेमला माहिती आहे मी आघाडीचा गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी तर मला दाखल केला गेला, परंतु माझ्यावरती एक मोठी जिम्मेदारी आहे. कारण मयूर टीममध्ये नाही आहेत. मयूरचं नक्कीच खूप चांगल्या प्रकारे योगदान लागतं टीम मोठी देसाईसाठी, परंतु मयूरच्या अनुपस्थितीमध्ये असताना आपल्या टीमला एक उंच दर्जा देण्यासाठी ना या षटकामध्ये प्रेमचा कमबॅक उल्लेखनीय हवा होता, परंतु तो कमबॅक आला नाही. त्याच्या 2 बॉलवरती सुरुवातीच्या 2 चौकार आल्यात. प्रेमात टाकणारा फटका पाहिला आपण प्रेम देवकर या गोलंदाजावरती. धावसंख्येची चढाई इथे पाहायला मिळते. लगातार 2 चौकार, चौके पे चौका, हिरो बनने का मौका. बॅटिंग मार्कर किरण चोरमेकर या खेळाडूला. राईट मोड द विकेटनं चेंडू सबर गेला. 5 चेंडू पडल्यानंतर उसळी पाहायला मिळत नाही आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू मात्र जाऊन विसावतोय. फळी चेंडू यांच्यामध्ये तालमेल मात्र पाहायला मिळत नाहीये आणि डॉट बॉलची इथे समाप्ती पाहायला मिळते. 2 फलंदाज, जसा चेंडू डॉट पडला तसे 2 फलंदाज खेळपट्टीच्या मधोमध येत चर्चासत्र साधताना पाहायला मिळत आहेत. ना प्रेम तर कमबॅक करणारच आहे, कारण उंच दर्जाचा आणि उंच शैलीचा हा नक्कीच खेळाडू आहे. खूप कमी वयात ना याने स्वतःला डेव्हलप केलं आहे आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती असताना. बहुत तयार प्रेम. यावेळेला फटका चांगला खेळण्याचं मी पाहिलं होतं, कारण ज्या अर्थाने हा बॉल जेव्हा रिलीज झाला ना तेव्हा आउटसाईड ऑफ स्टंपवरती होता, तेव्हाच कळायला गेलं की पंच नक्की दंडित करतील. हा पहा अगदी लेग स्टंपवरून बॉल नक्कीच तुम्हाला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. त्या ठिकाणी धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपात वाढत असताना जेवढं तुमच्याकडे गती आहे, तुमच्याकडे टप्पा आहे, त्यावेळेला तुम्ही फलंदाजाला बीट करू शकता, परंतु जो तुम्हाला वेग आहे ना तो तुम्हाला ट्रान्सफरंट बॉडीवरती करत असताना तो सांभाळावा सुद्धा लागतो. इथं व्हाईट बॉल आलाय. यावेळेला फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न. आता ऑफस्टंपवरती बॉल होता, ऑफस्टंपवरनं नक्कीच खेचण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हर या दरम्यान त्यांना खेळायचं होतं, परंतु प्रेम ना सातत्याने कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. एक बॉल पहा वाईट आला, त्याने धावसंख्या वाढली होती. 17वरची धावसंख्या 18वरती गेली होती आणि षटकामधला जर पाहिला गेला तर 4था चेंडू नक्कीच वाईट फेकला गेला होता. त्याच्यानंतरचा नक्कीच हा डॉट बॉल. पुन्हा एकदा तयार होतात प्रेम. द विकेटने फुल टॉस, चुकीच्या प्रकारे बॉल. सांगतात पंच की हा चेंडू नो आणि सीमारेषा लगेच खऱ्या अर्थाने दर्जेदार क्षेत्ररक्षण. संधी बनेल, अजून सुद्धा संधी आहे. डायरेक्ट हिट झाला नाही, मिस झाली संधी आणि त्याच्यानंतरचा या ठिकाणी शुभागमन होत आहे. एवन जोडीचे जवळचे मित्र आदरणीय मयूरदादा शिंदे आणि आदरणीय दिलीपदादा म्हात्रे यांचं केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 मध्ये एवन जोडीच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत. या दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला मोलाची उपस्थिती लाभते आदरणीय मयूरदादा शिंदे आणि आदरणीय दिलीपदादा म्हात्रे साहेबांची. तर दोन्ही मान्यवरांचं आणि त्यांच्या समवेत असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांचं देखील हार्दिक स्वागत. अपील झाली छोटीशी पंचांकडे, अपील फेटाळतात.
खरं अर्थाने थोडासा सुरुवातीला चाच पडताना आपल्याला प्रेम पाहायला मिळतोय. खरं अर्थाने प्रेशर कोणत्या प्रकारचा आहे हा खऱ्या अर्थाने त्यालाच माहिती. मयूर नाही आहे तरी त्यांना आपल्या संघाला ना अगदी उंच दर्जा देण्यासाठी क्रिकेटचा जो खेळ आजपर्यंत त्यांचा झाला आहे ना तो त्यांना करायचा आहे. परंतु प्रेम थोडासा मागडा ठरतोय. टीमची धावसंख्या 21 ओव्हर द विकेट. यावेळेला बॉल चांगला होता, गती चांगली होती, टप्पा सुरेखरित्या होता. खऱ्या अर्थाने फलंदाजाने पायांचा वापर केला गेला होता. ऑन साईडला त्यांना खेळायचं होतं कारण बॉलच्या गतीचा यावेळेसुद्धा वापर करायचा होता. परंतु बॉलची गती जर पाहिली गेली तर सुरेखरित्या होती. वेगाने हाताळला जाणारा हा बॉल. दुसऱ्या षटकाचा खेळ संपन्न झाला आहे. या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळालं 3 बॉल डॉट, एक नो चेंडू आला, त्याच्यावरती दुहेरी आली, 2 चौकारसुद्धा पाहायला मिळाले, एक व्हाईट बॉलसुद्धा पाहायला मिळाला. म्हणजे ज्या अर्थाने प्रेमला नेहमी तुम्ही कमबॅक करताना पाहिला आहे ना त्याच प्रेमने थोडीशी निराशा आपल्या टीमला दिली कारण तो महागडा ठरला गेला. सुरुवातीचे 2 चौकार कॅल्क्युलेशन केले तर 8 धावसंख्या सुरुवातीच्या 2 बॉलवरती होत्या. त्याच्यानंतर व्हाईट बॉल झाला, टीमची धावसंख्या 9, त्याच्यानंतर आला नो बॉल, त्याच्यावरती दुहेरी. म्हणजे तब्बल 12 धावसंख्या प्रेमने दुसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या. 12 धावसंख्या म्हटलं गेलं ना तर 15पेक्षा कमी जो गोलंदाज धावसंख्या खर्च करतो तो कमबॅकच गोलंदाज मानला जातो. म्हणजेच कौतुक करावं लागेल प्रेमचं सुद्धा की नो बॉल आला, त्याच्यावरती संधी मिळून दिली नाही, त्याच्यानंतर डॉट बॉल आला आणि त्याच्यानंतर शेवटचा बॉलसुद्धा डॉट फेकला गेला जिथे फलंदाज आपल्याला किरण पाहायला मिळाले. किरण आणि प्रणय ही जोडी आघाडीची आहे. 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये त्यांनी आपला टीमचा नक्कीच जो सांभाळ केला आहे ना अशा प्रकारे संदेशसोबत खेळत असताना सुद्धा त्यांना सांभाळ करावा लागेल. संदेश मात्रे आघाडीला सुरुवातीच्या षटकासाठी त्याला पाचारण केले गेलं होतं. त्याच्यानंतर प्रेमकडे षटक दिलं जे संदेशने 9 धावसंख्येचं षटक हाताळलं. तोच आता संघाचं 3रं षटक आणि वैयक्तिक 2रं षटक इथनं हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल खेचला गेला, फटका, इलिव्हेशन चांगले, प्रॉपर टायमिंग आणि ताकदीचा वापर. बॉलला पाठवला गेला मिड विकेट, सीमा रेषे का पार, षटकार. दानशूर त्यांच्यावरी सारी मदार, लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. हा पहा ॲक्शन रिप्ले. बॉल जसा खऱ्या अर्थाने पट्ट्यामध्ये आला ना तेव्हा सांगितलं सुद्धा गेलं फलंदाजाने की आमच्या टप्प्यात आला तर आम्ही कार्यक्रम करूच. प्रणय होते त्या ठिकाणी अगदी बॉलवरती तग धरून आणि त्या बॉलला पुल करत असताना षटकार आलाय. या वेळेला आता बचाव केला गेला स्वतःच्या फॉलो थ्रूमधने. खऱ्या अर्थाने बॉटम हँडचा वापर सुरेखरित्या होता. त्याच्यापेक्षा वापर खऱ्या अर्थाने नजरेचा गेला कारण थोडेसे पुढे होते, मागे सरकले गेले. त्यांनाही माहिती आहे की हा बॉल ना प्रॉपरली फुल्लर लाईन देईल, त्याच्यामुळे थांबले गेले. स्वतःचा बचाव केला गेला आणि षटकारानंतर हा कमबॅक करत असताना संदेश मात्र एक गुणवान खेळाडू आहे. परंतु सुरुवातीच्या पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. इथनं कमबॅक होईल का? यावेळेला फुल्लर लेन हेलिकॉप्टर शो उडवायचा होता. क्रिकेटमधला सेफ फटका, अगदी सरळ रेषेत धनुष्य बाणासारखा हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि त्या बॉलवरती फक्त सिंगल आले. म्हणजे आता म्हणू शकतो की जो षटकाराने खऱ्या अर्थाने स्कोर कार्ड वाढवला होता ना तोच या 2 बॉलने कमीसुद्धा केला गेला. टीमची धावसंख्या ही पहा, दर्जेदार फिल्डिंग, ॲक्युरेटली फेकी तुम्हाला पाहायला मिळाली. जरूर स्वेअर फेकी जरी होती ना तरी कलेक्शन सुरेखरित्या झालं संदेश मात्रेचं आणि टीमची धावसंख्या 28, 2/28. लेग स्टंप. आता चुकीच्या प्रकारे बॉल चुकी गेली. शॉर्ट ऑफ लेंथ तुमच्या पहिल्या बॉलवरती षटकार गेला तर शॉर्ट ऑफ लेंथ आता चेंडू पिच करायची गरज काय होती? तोही लेग स्टंपवरती चेंडू पिच केला गेला. अगदी सरळ रेषेत नक्कीच बॉल पिच केला गेला असता तर कदाचित सिंगल डबलसुद्धा आली असती. हा पहा ॲक्शन रिप्ले. चुकीच्या प्रकारे बॉल ओव्हर द विकेटने गेले, थोडेसे थांबले, थोडासा पॉज घेतला गेला होता. त्याच्यानंतर बॉल जसं रिलीज केला गेला ना बॅट्समननी खरं तर लेंथ ओळखली गेली. कोण होते तर ज्याच्या बॅटमधनं ऑलरेडी 2 चौकार आले होते. जी आपण पाहायला गेलं तर प्रेम देवकरच्या अगेन्स्ट त्या खेळाडूसमोर तर तुम्ही शॉर्ट ऑफ लाईन टाकाल तर तुम्हाला मोठे फटके पाहायलाच मिळतील. यावेळेला आता उचलण्याचा प्रयत्न मिस होत आहेत. स्वतःवरती नाराज असतील फलंदाज किरण कारण त्यांनाही माहिती आहे की 2 मोठे फटके आपण खेळले गेलेत. त्याच्यानंतर अजून जर स्कोर कार्ड वाढवायचं असेल तर आपल्याला अशाच प्रकारे बॉल अगदी नजरेमध्ये आणि बॅटच्या स्लॉटमध्ये घ्यावे लागतील आणि त्याच्यानंतर नक्कीच आपल्याला पाहायला गेलं तर धावफलक वाढवावं लागेल. ॲक्शन नक्कीच रिप्ले तुम्ही पाहायला गेला. त्याच्यानंतर तुम्ही आमच्या मेगा स्क्रीनवरती पहा. हे 2 कॅप्टन मोठी देसाईचे आणि वावंजाचे तुमच्या अगदी मेगा स्क्रीनवरती. कॅप्टन खऱ्या अर्थाने आज आहेत प्रेम देवकर. स्ट्रायकिंगवरती प्रणय. संदेशचा हा बॉल कमबॅक झाला आहे संदेशच्या षटकामध्ये. आता संदेशला विचार पडला असेल की जो चौकार चुकीच्या प्रकारच्या बॉलवरती गेला ना तो चौकार कदाचित गाळला असता तर धावफलक आपण कमी करू शकलो असतो. आफ्टर 3 ओव्हर 3 षटकाचा खेळ संपन्न झाला आहे. 34 या आकडावरती नक्कीच तुम्हाला स्कोर कार्ड पाहायला मिळतं. ड्रिंक्स ट्रॉली खऱ्या अर्थाने आपण पाहिली गेली तर प्रत्येक मॅचमध्ये असते. कधी पाण्याची गरज भासली तर कदाचित पंच आम्हाला खून दर्शवतात, खेळाडू खून दर्शवतात की आमच्याकडे पाण्याची खऱ्या अर्थाने पूर्तता करा. आणि पाण्याची पूर्तता करणं ना ही महत्त्वाची गोष्ट आहे. अलिबागमध्ये नक्कीच काही दिवसापूर्वी एक घटना झाली.
कारण कोणत्याही प्रकारचं खाद्यपदार्थ त्या ठिकाणी इंजेक्ट केलं नव्हतं आणि तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी गेला आणि परिणाम काय झालं की उन्हाच्या प्रभावामुळे नक्कीच थोडासा विकनेस आला, तो जमिनीवरती कोसळला गेला आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने त्याचा मृत्यूसुद्धा झाला. म्हणून खेळाडूंना विनंती करेन की नक्कीच पोटामध्ये काहीतरी खाऊनच मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळा. पाण्याची पात्रता नक्कीच बॉडीमध्ये जास्त वाढवा, जेणेकरून नक्कीच कोणत्याही प्रकारचा धोका तुम्हाला न यावा, म्हणून त्याच्यासाठी नक्कीच या गोष्टीसुद्धा दखल घ्यावी. हा नक्कीच त्या ठिकाणी काहीसे चेहरे तुमच्या मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळतील. कारण जी टी सी सध्या उंच एक पातळी गाठते, कारण 7 कॅमेरासह या नक्कीच केंद्रीय मंत्री चषकामध्ये नक्कीच ती कार्यरत आहे. आणि जर आपण जर पाहिलं गेलं ना तर अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये जी टी सीचा हा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. अनेक साऱ्या खऱ्या त्याने वाहिन्या आहेत या विभागामध्ये. तुम्ही पाहिली गेली तर प्रिन्स मूव्हीज आहे, त्याच्यानंतर जी टी सीसुद्धा या विभागामध्ये खूप चांगल्या प्रकारे कार्य करते. कल्याण डोंबिवली विभागामध्ये गेलात तर एम टी सी असेल, यू टी सी असेल, जी टी सी असेल, पनवेल विभागामध्ये गेलात तर पी टी सी असेल. असंख्य अशा साऱ्या वाहिन्या आहेत ना, या खेळाडूंना एक वेगळा स्टँडर्ड देतात. स्टँडर्ड का तर नक्कीच पाण्याची मागणी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. विनंती करेन, पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे तर खेळाडूंना लगेचच पाणी पोचवायचं आहे. ड्रिंक्स ट्रॉली असेल तर मैदानाच्या आतमध्ये जा, कारण पाण्याचं पुण्य हे खूप मोठं पुण्य असतं आणि पाणी आपल्या बॉडीमध्ये असणं गरजेचंच आहे, कारण उन्हाचा प्रभाव जास्त आहे. तर खूप वेळ नक्कीच डी जे मास्टरला संधी नाही आहे, तर जाऊया आपण डी जेकडे आणि ऐकूया एक सुंदर संगीत. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आहे आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आहे आवाज. केंद्रीय मंत्री चषक 2022 खऱ्या अर्थाने 1 महिन्यापूर्वीच या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने जेव्हा आगाज होतो ना, तेव्हा ही मॅनेजमेंट केली जाते की सुंदर शामियानं कोणाचं असेल, नक्कीच कोणती वाहिनी आपल्या स्पर्धेमध्ये कार्यरत राहील, कोणते समालोचक आपण बोलवावे, कोणते स्टँड आपण उभारावे, त्याच्यानंतर कोणते मान्यवर आपल्याला वेळ देण्यासाठी येतील आणि कोणत्या कोणत्या खेळाडूंना आणि कोणत्या टीम्सला एक उंच दर्जा द्यावा ना, त्यासाठी अनेक साऱ्या गोष्टींच्या ज्या मूलभूत गरजा आहेत ना, या स्पर्धेच्या माध्यमातून पोहोचवल्या जातात. खरं तर मनाच्या अंतःकरणामध्ये एक नाव यावं आणि ते होटांच्या बाहेर पडावं ना, ते नाव म्हणजे कपिलजी पाटील. कारण त्यांच्याच स्वप्नातून खऱ्या अर्थाने साकारलेली स्पर्धा. आणि हा पहा जी टी सीचा वर्क, कारण ज्या अर्थाने ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये गेली, त्यांचा छोटा कॅमेरा त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होता. तब्बल 7 कॅमेऱ्यांसह ही स्पर्धा जी टी सीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कव्हर केली जाते. आणि जे दोन्ही ड्रिंक्समॅन आहेत ना, निलेश दादांचे अगदी खास आहेत. कुठलंही काम त्यांना सांगा, 0 मिनिटामध्ये ते पूर्ण होतं. त्या वेलकम बॉईज, स्वागत आहे आपलं. आमचे कुणाल इंदप सगळी चित्र आपल्यापर्यंत पोचवत असताना जे वायरलेस कॅमेरा आज हँडल करतात टीम जी टी सीसाठी संदेश म्हात्रे, त्यानं गोलंदाजी चांगली केली. आता बॉलिंग ट्रॅकवरती याला समर्थ जनमान मोठी देसाई टीम इन ॲक्शन आहे. कोकण रत्न या हॉटेलचे ओनर आणि एक कल्याण डोंबिवली विभागातील प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व ज्ञानेश्वरदादा पाटील त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ जनमान मोठी देसाई मैदानावरती खेळतोय. ये संधी बनेल, आता संधी बनेल, खिंडार पाडली गेली खऱ्या अर्थाने. आणि हीच गरज होती, इम्पॉर्टन्सी होती. त्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. संदेशने ज्या प्रकारे 2 षटकामध्ये कमबॅक केला आहे ना, आता 3ऱ्या षटकाची संपन्नता झाल्यानंतर समर्थ पाटीलला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं आणि पहिल्याच बॉलवरती हा विकेट आला आहे. हा आमचा कॉमेंट्री बॉक्स, ज्याच्यामध्ये नक्कीच ओमकार शेट्टे यांची सुंदर स्माईल तुम्ही पाहू शकता. खऱ्या अर्थाने हसरा चेहरा भिवंडी विभागामध्ये सातत्याने तो येत असतो. त्याचा खऱ्या अर्थाने ना इंस्टा फॉलोअर्समध्ये फॉलोविंग जर पाहिलं ना तर टोटली भिवंडीकरांचे आहेत. म्हणजे पहा किती त्यांना प्रेम भिवंडीमध्ये मिळतं. आमच्या समवेत नक्की सुभाजी धुमाल सर सुद्धा आहेत. चांगलं समालोचन त्यांचं तुम्ही ऐकलं. त्याच्यानंतर स्कोरिंगची भूमिका, म्हणजे जर विचार केला गेला ना, क्रिकेटच्या कोणत्याही भागामध्ये तुम्ही निगडीत राहा, त्या क्रिकेटला सांभाळून ठेवण्याचं काम करा, तुमचा दर्जा सातत्याने हा वाढतोच. वेलकम दादा, तुमचंही मनाच्या अंतःकरणाने स्वागत. तर एक जो नाव नेहमीच पडद्याच्या मागे असतो, आमचे डी जे ऑपरेटर, त्यांना तुम्ही पाहू शकाल, डी जे त्रिशूल. आणि आमचे ऑपरेटर ऑन स्क्रीन सध्या तुम्हाला पाहायला मिळतात.
कुंदन पाळल आणि नक्कीच ते आपल्याला पाहायला मिळाले डीजे ऑपरेटरच्या भूमिकेत. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 34 3.2 मध्ये झालेत. बोला तयार. हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला येऊन कट करायचं होतं आणि चेंडू त्या ठिकाणी जातो आहे तो म्हणजेच निर्धाव. डॉटबॉलची सांगता या ठिकाणी पाहायला मिळाली आहे आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोरकार्डवरती धावा जर आपण पाहिल्या तर 34 वरती थांबलेत. 1 गडी बाद 34. अजूनही 9 विकेट्स हातामध्ये आहेत. टीम खेळतीये गावदेवी वावंजे. किरण मैदानाच्या आत अजूनही आहे आणि डावखुऱ्या हाताचा फलंदाज प्रतीक मैदानाच्या आत आला आहे. नुकतंच जर आपण पाहिलं तर अनेक स्पर्धा नक्कीच त्या विभागामध्ये रायगड क्रिकेटमध्ये गाजवलेत गावदेवी वावंजे क्रिकेट टीमनं. आणि वावंजे म्हटलं की प्राप्ती डिजिटल लाईव्ह नक्कीच त्यांची देखील आम्हाला आवर्जून आठवण येते. आमचे अतिशय जवळचे मित्र जितू गोंधळी ते देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात क्रिकेटच्या माध्यमातून या वावंजे गावाचं नाव अगदी अभिमानानं उमटवत असतात आपल्या कार्याच्या माध्यमातून. किरणच्या बॅटकडे लक्ष लागलं असेल. किरण एक अतिशय चांगला लेदर बॉल क्रिकेटर आहे आणि आज खरं तर किरणसाठी दिवसानं फार खास होता. स्विच हिटचा प्रयत्न व्यवस्थित चेंडू बॅटचा संपर्क कदाचित झालाच नाही आहे. यस अंपाचा इशारा बाईच. आणि आपण चर्चा करत होतो किरणबद्दल. आजचा दिवस आहे ना धुमासा त्याच्यासाठी फार खास होता. रायगड लेदर बॉल क्रिकेटची जी संघटना आहे आज त्याचं सिलेक्शन होतं. मात्र आज ते सोडून तो अंजूरमध्ये आला कारण प्रत्येकाला ना गाव आणि हे नाव ते फार महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवरायांची अतिशय सुबक सुंदर कलाकृती आणि त्यानं सांगितलं की फक्त गाव नाही तर माझ्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री चषक ती देखील एक ड्रीम टुर्नामेंट होती आणि जे लेदर बॉलमधलं स्वप्न आहे ती संधी पुन्हा येईल. मग तर गावासाठी खेळण्याची एवढ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेतली नक्कीच जी जिद्द आहे ना ती जर आज सोडली तर ती पुन्हा मिळणार नाही. वर्षभर त्याची वाट पाहावी लागेल. तर डेडिकेशन त्यानं दाखवलं. मग तर सध्या फलंदाजीमधलं योगदान देखील त्याला द्यावं लागेल. गोलंदाज तयार. फिंगर रोल केली. पडल्यानंतर चेंडू गुडलन स्पॉटवरनं पीक केला फलंदाजांना. मात्र व्यवस्थित बॅटवरती संपर्क नाही आहे. बॅटची बाहेरची कडा आणि फाईन स्लिपला बॉल अडवला जाईल. तोपर्यंत रन मिळती आहे त्या ठिकाणी एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोरकार्डवरती पाहायला मिळती आहे 38 धावा. 10 स्टँड आहेत. प्रत्येक स्टँडमध्ये अगदी सकाळी 9:15 पासून गर्दी होते कारण माहिती आहे आता भिवंडीकरांना की एकदा का सकाळ झाली की केंद्रीय राज्यमंत्री चषक आपल्यासाठी दिवस रात्र सुरू आहे. ओव्हर द विकेट. फटका अतिशय दमदार. एक्स्ट्रा कव्हरला मात्र फिल्डर आणि फसलाय आणि मोठा धक्का लागलाय टीम गावदेवी वावंजे क्रिकेट संघाला आणि फलंदाज बाद झालेत त्या ठिकाणी किरण. आणि आपण म्हणू शकतोय या ठिकाणी बडी मछली फस गई जाल में. आणि विकेट डाऊन बॅक टू दी डगआउट परतीचा प्रवास त्या ठिकाणी करतोय आणि 38 या आकड्यावरती या ठिकाणी आपण पाहताय 4 षटकांमध्ये टीम गावदेवी वावंजे 2 विकेट गमावत असताना. तर राजावानी हाय त्यांचा थाट त्यांच्याच नावाची आहे हो लाट न्यारीच त्यांची आहे हो बात आगरी समाजाची ताकद हे गोरगरिबांचा साऱ्या जनांचा. सन्माननीय अतिथी आदरणीय मयूर शेठ शिंदेसाहेब ठाणेवरून खास आमच्या एबन जोडीच्या मित्रप्रेमापोटी इथे आलेले आहेत आणि त्यांच्या समवेत आमचे दिलीप शेठ म्हात्रे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस हे देखील उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आमच्या एवन जोडीचे एवन निलेश पाटील साहेब यांना आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अतिथी मयूर शेठ शिंदेसाहेब यांचं महाराष्ट्राचं महावस्त्र आदर आणि सन्मान याचं प्रतीक असलेली ही मायेची उबदार शाल स्नेह आणि प्रेम याचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची अविस्मरणीय अशी आठवण आणि आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण ज्यांना माऊली म्हणतो अशी विठ्ठल रखुमाईची ही मूर्ती त्यांना सन्मानचिन्ह स्वरूपात दिली जाते. मान्यवरांचं आदरपूर्वक स्वागत आणि आयोजकांचे हार्दिक आभार. त्याचप्रमाणे मी विनंती करतोय पुन्हा एकदा निलेश शेठ पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय अतिथी श्री अनिलजी रामबाग बाडे यांना देखील आपण सन्मानित करावं.
म्हणल्यार दिल्लीत मिळतंय मानाचं स्थान विकास कामे करीने मान नेता हा आमचा मेहरबान आहे हो आमची अनबन शान मान्यवरांना आपण पाहतोय शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित केलं जाते. ही प्रेमाची आठवण तुमच्या सदैव स्मरणात राहावी. तुमच्या शोकेसमध्ये किंवा डायनिंग टेबल असेल किंवा घरामध्ये ती नक्कीच तुम्हाला आठवण देत राहील आमच्या एवन जोडीची. तदनंतर सिद्धेजी भोईर यांचं देखील शुभ सन्मान. प्रीत भोईर यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. त्यांना शाळ पुष्पगुच्छ देऊन त्यांना इथे सन्मानित केले जाते. आणि स्वप्नील सावंत यांनी देखील सन्मानित करण्याची विनंती मी एवन जोडी मधील आमचे निलेश शेठ पाटील यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. मान्यवरांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जावा. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आहे आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आहे आवाज. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. आयोजकांचे हार्दिक आभार. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. अतिथी मान्यवरांचा सन्मान त्या ठिकाणी पूर्ण केला जात होता. फार मोठी भूमिका प्रत्येकाच्या खांद्यावरती पाहुण्यांचा सन्मान करणं, खेळाडूंना मोटिवेट करणं, त्याचबरोबरीनं धावतं समालोचन प्रत्येकापर्यंत पोहोचवणं आणि क्रिकेटसाठी एक व्यासपीठ देण्याचं काम एवन जोडी ते मात्र अतिशय प्रामाणिकपणे करतात. बॉल बॅक ड्राईव्ह समोर लॉंग ऑफला मनोज देवकर त्या ठिकाणी चेंडूला उचलून फेक करेल तोपर्यंत मिळती आहे. या ठिकाणी रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहता त्या म्हणजेच धावा 2 आणि 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल 42 42 धावा. 42ला गडी बाद झाले 4.5 षटकांचा खेळ झाला आहे. या षटकामध्ये प्रेम देवकर जे टीमचे कॅप्टन आहेत, अगदी कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट ती भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. 16ला 2 विकेट्स गेलेत. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, अंतिम बॉल प्रेमच्या स्पेलमधला आणि त्याच्यावरती धमाका. मिड विकेटला बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या वरतून आउट ऑफ दी पार्क हा येतोय. व्हेरी मच नीडेड बाउंड्री आणि हा षटकार या ठिकाणी ऍड झालाय. कपिल पाटील थँक्यू विजय. चालू सामन्यातील विजेता संघ तो फाईट करणार आहे. अजूनही एका ओव्हरचा खेळ बाकी आहे, त्यामुळे टॉससाठी येऊन थांबायचं आहे. त्या ठिकाणी मात्र जो मागचा सामना जिंकला अटाळी कोळीवाडा या संघानं त्या टीमच्या कॅप्टनने रिपोर्ट करून ठेवायचं आणि चालू सामन्यातील विजेता टीम त्यांना फाईट करेल. आणि जर आपण विचार केला तर या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतात ग्रुप सी मधनं आणि त्यानंतर आपण ग्रुप डी ला सुरुवात करू. आणि ग्रुप डी मधली पहिलीच मॅच वाघिवली वाडा KDH आणि आज ती टीम पाहायचं आहे कोणत्या नावानं खेळतीये. सूरज तशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतील. तर दयानंद मात्रे थोडेसे चेंजेस आपण करतोय. पुढची जी मॅच आहे वाघिवली वाडा विरुद्ध वहले बी यांच्यामध्ये होईल.
तर त्या दोन टीमच्या कॅप्टननं टॉससाठी यायचं आहे. 5 मिनटं शिल्लक आहेत. 5 मिनटाच्या ते षटक पूर्ण व्हायला हवं आणि नाणेफेकीसाठी तुम्हाला संपर्क साधायचा आहे KDH वाघिवलीवाडा आणि टीम व्हायला बी. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. कपिल पाटील थँक्यू. ओमकार, वेहले बी विरुद्ध वाघिवलीवाडा. वाघिवलीवाडा दोन्ही संघाचे कर्णधार. आपण 5 मिनिटात इथे टॉससाठी VIP डाईसवर यायचं आहे. मी विनंती करतोय वाघिवलीवाडा संघाचा कर्णधार आणि वेहले बी संघाचा कर्णधार आपण टॉससाठी या VIP डाईसवर यायचं आहे. मान्यवर इथे उपस्थित आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. रन्सची नितांत गरज आहे आणि पाहायचं इथनं त्या धावा येतील का, कारण आतापर्यंत आपण पाहिलं ना तर मागचे 5 षटकं रन्स चांगल्या होत्या आणि तदनंतर आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती सांघिक यश त्या ठिकाणी मिळालं आहे. रनआउटच्या स्वरूपानं 1 विकेट त्या ठिकाणी मिळती आहे. गोलंदाज अजय मडवी सांघिक यश त्या ठिकाणी मोठी देसाईला जय हनुमान. कल्याण डोंबिवलीमधल्या फार क्रिकेट स्पर्धा गाजवले त्या संघानं. बॅकफुटला येऊन अपकट बॉल चालला तर थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, मात्र बनून राहतील प्रेक्षक आणि बॉल बीट करून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा देत असताना 4. प्रशांत पाटीलचा अभिमान. देवेश पाटीलचा जीव की प्राण. सुमित पाटीलचा प्रेरणास्थान. सिद्धेश पाटीलचा तो स्वाभिमान. थँक्यू. चेक. वाघिवलीवाडा संघाचा कर्णधार आणि वेहले बी संघाचा कर्णधार आम्ही तुम्हाला शेवटची 5 मिनिटं दिली आहेत. प्लीज आपलं सहकार्य लाभावं कारण मान्यवर थांबले आहेत आपल्यासाठी. तर विनंती असेल वाघिवलीवाडा संघाचा कर्णधार आणि वेहले बी संघाचा कर्णधार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. उपयुक्त चौकार आला आणि तदनंतर मिस्तामिंग फटका. लॉंग ऑफला झेलची संधी. मनोज देवकर त्या ठिकाणी आणि फलंदाज ओतील बाद आणि विकेट मिळती आहे गोलंदाज अजय मडवीला. हे बनजोडी सुकेश टाकी. निलेश पाटीलचा साथ. साहेबांना आमच्या या जोडीवर आहे हो भरपूर नाच. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. वेहले बी संघाचा कर्णधार इथे दाखल झालेला आहे. वाघिवलीवाडा संघाचा कर्णधार आपण देखील यावं. वाघिवलीवाडा संघाचा कर्णधार आपण टॉससाठी यावं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सूरज रिपोर्ट करायचं टॉससाठी. या पुढचा सामना आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळेल. वेहले विरुद्ध वाघिवलीवाडा या दोन संघांच्या दरम्यान. नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आत आले. तब्बल या एका टीममध्ये 3 अक्षय नावाचे फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. गावदेवी वावंजे. ओमकार होते त्या ठिकाणी झेल खाली, जे नक्कीच फाईन लिंगला फिल्डिंग करत होते. त्याच्या डोक्यावरती नक्कीच ऑरेंज कॅप आहे आणि ज्या अर्थाने आपण पाहिलं गेलं ना तर अनेक सारे खेळाडू नक्कीच कॅप परिधान करत असतात. या खेळाडूला तुम्ही नक्कीच डीपमध्ये सुद्धा पाहिलं गेलं. चांगली दर्जेदार त्यांनी फिल्डिंगसुद्धा केली गेली होती आणि STच्या मागे ज्या अर्थाने यश मिळून द्यायचं आहे अजय मडवीला ते यश मिळून दिलं. आपल्या हातामध्ये कॅच स्वीकारली गेली आणि त्या अन्यथाने जर आपण पाहिलं गेलं तर टीमची धावसंख्या 53 आहे. मागच्या चौकारानंतर ना चेक. वाघिवलीवाडा संघाचा कर्णधार प्लीज आपल्याला विनंती असेल आमच्या A1 जोडीचे निलेश पाटील यांच्याकडून. वाघिवलीवाडा संघाचा कर्णधार आपल्याला टॉससाठी 3 मिनिटं शिल्लक आहेत. प्लीज कम फास्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. कोणत्याही प्रकारचा वेळ वाया घालू नका कारण प्रत्येक स्पर्धेच्या काहीशा डिसिप्लिन असतात. त्या डिसिप्लिन कृपया करून मोडू नका आणि जर असाल उपस्थित तर खरं त्यानं टॉस करण्यासाठी तुम्हाला लगेचच यायचं आहे. 53 या धावसंख्येवरती गडी क्रमांक 7वा बाद झालाय. अक्षय बाद झाले. दुसरे अक्षय मैदानाच्या आतमध्ये आहेत. बहुत तयार. ओव्हर द विकेटने उचलला गेलाय अगदी सरळ धनुष्यबाणासारखा V शेप मध्ये हा बॉल अक्षरशः फेकून दिलाय सीमारेषे पार. हा षटकार. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला. भल्या भल्यांचा उधळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला.
कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. 59 शेवटच्या बॉलने खऱ्या अर्थाने ना स्कोर कार्ड वाढवलं गेलं आणि एक त्यांना जो टार्गेट ठेवायचा आहे ना, 6 षटकांची मॅच आहे, 10.00च्या सरासरीनं धावसंख्या बनवाव्या लागतील, म्हणजे 60चं टार्गेट त्या ठिकाणी ठेवलं गेलं आहे. ही मॅच समरी पहा वा म्हणजे टीमने नक्कीच बॅटिंग केली. किरण त्या ठिकाणी होते, त्यांनी बनवल्या 15, 13 बॉल त्यांनी फेस केले. प्रणय म्हात्रे आले, त्यांनी 16, नक्कीच धावसंख्या 9 चेंडूमध्ये बनवल्या गेल्या. एक धावसंख्येचं योगदान राहिलं त्या ठिकाणी 2 खेळाडूंचं. एका खेळाडूने 9 धावसंख्या बनवल्या, एका खेळाडूने 4 बनवल्या. त्या अनुषंगाने 60चं टार्गेट त्या ठिकाणी ठेवलं गेलं आहे, म्हणजे 10च्या या आस्किंग रन रेटनं आता धावसंख्या बनवाव्या लागतील. ही पहा पूर्णपणे मोठी देसाई टीम आपल्या खेळाडू कक्षामध्ये जात असताना हे चांगलं वर्क GTCचं एक मान्यवर नक्कीच त्या ठिकाणी उपस्थित आहे. खऱ्या अर्थाने मैत्रीचे संबंध ना जपण्यासाठी अनेक सारे मान्यवर तुम्हाला या स्टेजवरती पाहायला मिळतील. असं म्हटलं जातं की आयुष्य नावाची स्क्रीन जेव्हा लो बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा चार्जर जेव्हा आपल्याला मिळत नाही ना, तेव्हा सातत्याने पॉवर बँक. मी सन्माननीय अतिथी आदरणीय मयूर शेठ शिंदे साहेब आपल्याला विनंती करतोय आणि दिलीप शेठ म्हात्रे यांना विनंती करतोय आणि त्याचप्रमाणे इतर मान्यवर जे आलेत त्यांच्या समवेत त्यांना विनंती असेल की आपण या आणि नाणेफेकीसाठी वाघिवलीवाडा विरुद्ध वेहले बी असा जो सामना होणार आहे त्या सामन्याच्या शुभप्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. साहेब सेंटरला उभे राहा. निलेश शेठ या ना, दिलीप शेठ या. दिलीप शेठ बाजूला येत्या. नाही नाही त्यांना त्या साईडला घ्यायचं, तुम्ही या मध्ये. तर एका बाजूला आपण पाहतोय या स्पर्धेचं फोकस मॅन A1 जोडीचा हा लोबो आणि दुसऱ्या बाजूला आपले सर्वांचे लाडके नेते लोकनेते कपिल पाटील साहेब. एका बाजूला साहेब आहेत आणि A1 जोडी असा टॉस असेल. मी मयूर शिंदे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं. A1 जोडी असा कॉल पाहूया एकंदरीत काय असेल. साहेब साहेब मनातच साहेब आहेत तर जनात देखील साहेब आहेत. तर मी सन्माननीय अतिथीने विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. वामिश नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. अतिशय महत्वाचा सामना आहे, पहिलं सत्र आहे आणि एकंदरीत आजचा 3रा दिवस. कसं वाटतं एकंदरीत आयोजन नियोजन, कसं वाटतं हे मैदान, कसं वाटतंय आमच्या A1 जोडीचा हा A1 शो? आयोजन खूप सुंदर आहे. भिवंडी तालुक्यात असं आयोजन पहिला कधी झालेलाही नाही आणि पुढे यांच्याशिवाय कोणी करूही शकणार नाही. क्या बात आहे. आयोजन खूप सुंदर आहे. नाणेफेक जिंकले, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. प्रतिस्पर्धी संघ वाड्या संघातील एक मातब्बर संघ आहे वाघिवली वाडा. त्यांच्या विरुद्ध खेळताना काही वेगळी टेक्निक, काही चांगले गोलंदाज, स्पिनर, फास्टर असं काही कॉम्बिनेशन्स? हो, स्पिनर आणि फास्टर असे कॉम्बिनेशन आहे आमच्याकडे. ते मैदानात प्रयत्न करू जिंकायचा. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल वाघिवली वाडा संघाला? अंडर 60. अंडर 60 नक्कीच चांगला कॉन्फिडन्स लेवल आहे. ऑल द बेस्ट, थँक्यू. वाघिवली वाडा संघाचा कर्णधार आपण किरण मडवी, आपलं स्वागत आहे या स्पर्धेत. A1 जोडी आयोजित केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 या स्पर्धेत. नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय असता? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता मात्र फलंदाजी करायची. पहिली 2 पॉवर प्लेची षटकं अतिशय महत्त्वाची आहेत. तुमचे जे चांगले टेक्निकल बॅट्समन असतात त्यांच्यासाठी हे पोषक षटकं असतील. 2 षटकांचा विचार केला तर किती धावा पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकात अर्जित करण्याचा मानस? 25+ करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि 6 षटकामध्ये एकंदरीत 60+. असे कुठले 3 ते 4 महत्त्वाचे फलंदाज ज्यांच्यावर ही जबाबदारी असेल? सूरज पाटील आहे, प्रतीक सुरते, भाग्य सुरते, दर्शन पाटील. कसं वाटतंय आमच्या A1 जोडी कपिल पाटील फाउंडेशन आणि सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर आयोजित हा भव्य दिव्य क्रिकेटचा टेनिसचा विश्वचषक? अंजूर संघ इथे आम्हाला खेळण्याची खूप इच्छा होती. मागच्या वर्षी आम्ही प्रयत्न केला इथे खेळण्यासाठी, पण आम्हाला एंट्री भेटली नव्हती. यावर्षी आम्ही तारीख डिक्लेअर झाल्याला फोन केला मनकुश नाही केला का आम्हाला इथे एंट्री हवी आहे. त्याही सुखे टाक्यानं फोन केला, आमची एंट्री कन्फर्म केली. त्यांचं एकदम आम्ही मनापासून अभिनंदन करतो. आणि आयोजक हा 1 नंबर महाराष्ट्र सुंदरच आहे. स्वप्न असतं खेळण्याचं, स्वप्न असतं A1 जोडीचा हा वर्ल्ड कप घरी नेण्याचं. स्वप्न आहे का तुमचं? असं
स्वप्न तर आहेच, आता मैदानात तर खेळ चांगला करून स्वप्न पूर्ण करण्याचं स्वप्न आहे आमचं. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. नाणेफेक जिंकले वेहेले बी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय स्वीकारलाय आणि वाघेली वाडा या संघाला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. वळूया समालोचन कक्षामध्ये. तिथे सज्ज आहेत आमचे सर्व समालोचक अजय घरत, ओमकार शेट्टे, रोशन पाटील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदीप मोरे. पहली गेंद वाइड, 60 रनों का टारगेट आज का ये दूसरा मैच रेगुलर क्रिकेट से. ग्रामीण का ये महासंग्राम है. मोटी देसाई जय हनुमान मोटी देसाई और गावदेवी स्पोर्ट्स वावंजे के बीच में. वावंजे टीम ने पहले बैटिंग की, 59 रन बनाए 7 विकेटों के नुकसान पर अपने निर्धारित 6 ओवर्स में. सलामी बैटर्स प्रेम और उनके साथ मनोज. लाजवाब गेंद इस बार कोन बनाती हुई बाहर की तरफ निकली थी. बैट्समैन थोड़े से खुल गए थे, टेंटेटिव लगे, कतराते हुए खेलने की कोशिश की. आत्मविश्वास की कमी नजर आई वहाँ पर. प्रेम देवकर जो इस समय स्ट्राइकिंग एंड पर है. प्रणय म्हात्रे ने गेंदबाजी की शुरुआत की है और प्रेम कप्तान भी है मोटी देसाई टीम के. ठीक 10 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती है. जैसे पिछले मैच में अच्छा संघर्ष देखने को मिला था गेंद और बल्ले के बीच में, उसी तरह से इस मैच में भी अच्छा संघर्ष हो सकता है. इस बार क्रीज में पीछे जाते हुए पुल कर दिया है. गैप में खेला हुआ स्ट्रोक, 4 रन मिलेंगे. मिळवते डोक्यावरून चेंडू सीमा पार. अंजूर गावात लढाव क्रिकेटचा धुवाचा. क्रिकेटचे महाबली गाजवतील मैदान. आजकार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. बैकवर्ड स्क्वायर लेग पर खिलाड़ी सर्कल के अंदर मौजूद थे, लेकिन उनके सामने से खेला था थ्रू स्क्वायर लेग. बिल्कुल ज़मीनी रास्ते से खेला हुआ स्ट्रोक 4 रनों के लिए. ऐसे लगा कि शायद बल्ले के थोड़ी अंदर लगी, लेकिन बिल्कुल गैप में खेलने में कामयाब हुए थे. चौके से अपनी पारी का आगाज़ करते हुए प्रेम देवकर फिर से पुल करना चाहते थे, लेकिन इस बार कोई संपर्क गेंद और बल्ले के बीच में नहीं बना पाए. कमेंट्री बॉक्स में मेरे साथ भागेश म्हात्रे है, मलंगढ़ विभाग के एक बहुत ही प्रसिद्ध कमेंटेटर. आपका हार्दिक स्वागत है. पहला ओवर पावर प्ले का खेल. इस बार ऑन द राइज खेला है. टाइमिंग लाजवाब, खिलाड़ी मौजूद वहां पर, लेकिन उनके सिर के ऊपर से फ्लैट 6. हा ॲक्शन रिप्ले पहा, स्टँड अँड डिलेवर. कारण त्या फटक्यामध्ये आत्मविश्वास होता, कारण आत्मविश्वास ठेवणारा खऱ्या अर्थाने खेळाडू आहे. त्याच्याकडे बॉल जर गेला ना तर डोळे मिटका आणि विश्वास ठेवा, असा विश्वासू खेळाडू आहे. आणि विश्वास देणारा खऱ्या अर्थाने प्रेम देवकरच्या बॅटमधून हा षटकार आला आहे. और ये स्ट्रोक बता देता है कि ये विकेट कितना अच्छा है बल्लेबाजी के लिए. और लीडिंग एज गेंद हवा में खड़ी हो गई है. मिड ऑफ के खिलाड़ी ने कॉल दिया है और कोई गलती नहीं, आसान सा कैच. वापसी करते हुए गेंदबाज प्रणय म्हात्रे. खेळल्यानंतर ज्यावेळेला लिडिंग एज झाली ना तेव्हा प्रेमचे एक्सप्रेशन पहा, हावभाव ॲक्च्युली चेंज झाले गेले. कारण त्यालाही माहिती एक षटकार आला होता टीमच्या. खऱ्या अर्थाने मी लिडिंगला पुढे आहे, परंतु लीड करण्यासाठी जेव्हा मला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं ना तर स्वतः माझ्यावरती आत्मविश्वास होता, परंतु तो दुसऱ्या बॉलवरती लगेचच पलटवार केला गेला आणि विकेट खऱ्या अर्थाने प्रणयला मिळाली. देखिए बैट का जो फेस है वो थोड़ा सा खुला ही रह गया. कहीं ना कहीं वो थोड़ा ऑन साइड की तरफ देख रहे थे खेलने के लिए. तो बैट का फेस पूरी तरह से बंद नहीं कर पाए, जिसकी वजह से लीडिंग एज लगा था. 11 पर पहला विकेट गिरा है. फुल लेंथ गेंद और बेल्स नीचे गिरती हुई, एक और विकेट का पतन.
या वापसी करते हुए प्रणय पहले थोड़े से महंगे साबित हो रहे थे, लेकिन पिछली 2 गेंदों पर 2 बड़े झटके दिए उन्होंने। दोनों भी ओपनर्स का काम तमाम कर दिया है। बल्कि प्रतीक आउट हुए हैं। मनोज सलामी बैटर अभी भी क्रीज पर है, लेकिन 2 बड़े विकेट्स। प्रतीक भी एक अच्छे बल्लेबाज थे जो 1 डाउन खेलने के लिए आए थे, पैरों के पीछे से बोल्ड आउट हुए हैं। 11 पर 2 मुठी देसाई। मैच बन सकता है यहाँ से। जिस तरह की शुरुआत चाहिए थी गेंदबाजी में, उसी तरह की ये शुरुआत मैं मानता हूँ। भले ही उन्होंने 11 रन खर्च किए हैं, लेकिन विकेट्स काफ़ी महत्वपूर्ण रहेंगे। पहले ओवर का खेल भी समाप्त हो चुका है। बचे हुए 5 ओवर्स में 49 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए जय हनुमान मुठी देसाई टीम को। नए बैटर आकाश मात्रे। अब राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन क्रीज पर। और शुरुआत से ही ये कोशिश की है मुठी देसाई टीम ने कि राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन बरकरार रखे। मनोज पहली बार सामना करने के लिए तैयार होते हुए इस टूर्नामेंट में। नए ओवर लेकर तेजस मुकादम। शॉट ऑफ लेंथ थी, लेकिन काफ़ी लेट खेलना चाहते थे। पहुंच चुकी है। जोखिम भरा स्ट्रोक जरूर था, लेकिन अपने आप को बैक करते हुए शॉट्स लगा रहे बल्लेबाज। एक और बेहतरीन स्ट्रोक हुक किया और 4 रन प्राप्त किए। हा ॲक्शन रिप्ले पहा. या 2 मोठ्या फटक्याने ना खऱ्या अर्थानं आता कॉन्फिडंट थोडासा हाय झाला असेल ती मोठी देसाईचा. कारण खूप काळ धावपळ थांबलेलं होतं. प्रेम बाद झाले, ज्या प्रेमने 2 षटक हाताळले. आणि महत्त्वाचं काय होतं तर ज्या 16 धावसंख्या प्रणयने बनवल्या गेल्या ना, त्याचा भराणा खऱ्या अर्थाने त्याने गोलंदाजीवरती सुद्धा आणला. कारण 2 फलंदाज त्यांनी बाद केले. परंतु पहा आता अटॅक त्या ठिकाणी केला जातो. टार्गेट केलं गेलं मनोज देवकरने. तोही गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी आपल्याला तेजस मुकादम पाहायला मिळतोय. अनेक सारे क्रिकेटचे खेळ हे मोठे मोठे पाहायला मिळतात. तशाच प्रकारे ही मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेमधनं आपला प्रवास संपन्न करणं आणि एखादी चुकी तुम्हाला ना किती मागे ठरू शकते ना, ती या विकेटच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. विकेट क्रमांक 3 डाऊन झाला आहे. बिना कोई गेंद खेले ही पेविलियन में लौटना पड़ा है आकाश मात्रे को। डायमंड आकाश है क्रीज पर। अच्छी गेंद थी। मनोज आउट हुए हैं। अच्छी बैटिंग कर रहे थे। आत्मविश्वास झलक रहा था उनकी बल्लेबाजी में। आक्रामकता ज़रूर देखने को मिली है बल्लेबाजी में अभी तक के खेल में, लेकिन 3 बड़े झटके भी लगे हैं। रन संख्या 21 रन। दूसरे ओवर का खेल इस समय जारी है। एक और विकेट। विकेट कीपर से गलती हुई थी, लेकिन पीछे जो खिलाड़ी थे शॉर्ट थर्ड मैन की तरफ काफ़ी फाइन खड़े थे, उन्होंने कोई गलती नहीं की और एक बहुत अच्छा कैच। अठराशे 66 रोजी नक्कीच प्रिन्स ऑफ वेल्स बाद झाले होते. त्याच्यानंतर वृत्तपत्रामध्ये नक्कीच लेख आला होता की प्रिन्स रॉयल डकवरती आऊट झाले. त्यानंतर रॉयल डक, गोल्डन डक असंख्य अशी नावं आहेत. 2 खेळाडू खऱ्या अर्थाने रॉयल डकवरती बाद झालेत. प्रतीक आकाश म्हात्रे रॉयल डकवरती नक्कीच बाद झाले, ज्यांनी एकही धावसंख्येचं योगदान दिलं नाही. मिळाली होती सफलता त्या ठिकाणी प्रणयला. ही जी सफलता प्रेमची मिळाली ना, तेव्हापासून तेच सांगितलं गेलं प्रणयने की आपण किल्ल्याचा शिलेदार तर ढासलवला गेला आहे, परंतु आता जर थोडासा अजून आपण संघर्ष केला ना, तर मोठी देसाई टीमचा संघर्ष आपण इथनं संपुष्टात आणू शकतो. तेच केलं गेलं. 4 विकेट गेल्यात. प्रेम देवकरने बनवल्या गेल्या 10. त्याच्यानंतर मनोज देवकरने बनवल्या गेल्या, त्यांनीसुद्धा 10 धावसंख्या बनवल्या गेल्या, जे आघाडीला गेले होते. परंतु त्याच्या मागे जे 3ऱ्या-4थ्या क्रमांकाचे खेळाडू गेले ना, त्यांनी एकही धावसंख्या बनवली गेली नाही.
अच्छा हाँ, 4 बल्लेबाज काफ़ी जल्दी आउट हुए हैं और जल्दबाजी का शिकार बने हैं बल्लेबाज। अब अजय मढ़वी और राकेश म्हात्रे की जोड़ी क्रीज पर 5वें और 6ठे नंबर पर ये बल्लेबाज आए हैं। दोनों भी नए बल्लेबाज हैं, इस चीज़ का फायदा उठा सकते हैं गेंदबाज। राउंड द विकेट से ये गेंद लेग स्टंप के दिशा में रखने का प्रयास था। बल्लेबाज काफ़ी सफल करते हुए खेलना चाहते थे, चूक गए। पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है, तीसरे ओवर की शुरुआत हो चुकी है। यहाँ से वावंजे टीम के कप्तान की सोच यही हो सकती है कि और ज़्यादा विकेट्स निकाली जाए, और 2-3 विकेट्स और ज़्यादा जल्दी निकालते हैं तो फिर मैच उनके पक्ष में आ सकता है। लेकिन लंबा हिट स्विंग कर दिया है ऑन साइड में हवा के साथ और घटा के संग संग 6 रन। साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची साऱ्या देशात होते चर्चा पिकअप स्ट्रोक होता हा पहा. राऊंड द विकेटने बॉल आले आणि ज्या गतीने बॉल टाकला गेला ना, अगदी बॉलवरती नजर होती आणि त्याच्यावरती खऱ्या अर्थाने मोहर षटकाराची होती. मागची मॅचमध्ये तुम्ही सुद्धा तेच पाहिलं, कारण सुरुवातीला 4 विकेट खूप लवकर गमावले गेले. त्याच्यानंतर काय अटाली कोलिवाड्याने कमबॅक केला गेला होता. या मॅचमध्ये तसंच चाललंय. इस बार गेंद अच्छी थी लेकिन स्ट्रोक भी उतना ही अच्छा है। खुद कर निकाला सामने वी में ड्राइव करते हुए सिंगल लेते हुए बैटर। इस सिंगल की मदद से रन संख्या 28 पर पहुंचती हुई जय हनुमान मोठी देसाई टीम की 60 रनों का टारगेट है, यानी कि यहाँ से और 32 रनों की ज़रूरत है जीतने के लिए। 21 गेंदों का खेल अभी भी बाकी है। रिक्वायर्ड रेट जो है वो बिल्कुल भी चिंता का विषय नज़र नहीं आ रहा है। वावंजे टीम को लगातार विकेट्स निकालने के लिए ही देखना होगा। थोड़ा सा खींचा था इस बार गेंद की लंबाई को। प्रणय का ये दूसरा ओवर है, आक्रमण जारी रखा है उन्होंने। पहले ओवर में सफल साबित हुए, 2 विकेटें चटकाई, 11 रन खर्च किए थे। निरंतरता बहुत ही महत्वपूर्ण है। आपको 6 गेंदें करनी होती है एक ओवर में, लेकिन 1-2 भी कमज़ोर गेंदें पड़ जाती है तो फिर आपके बॉलिंग का विश्लेषण खराब हो जाता है और टीम को उसका बहुत बड़ा नुकसान उठाना पड़ता है। तो 6 की 6 अच्छी गेंदें करने पर जोर देना होगा। इस बार थ्रू द लाइन उठाकर खेल दिया है, लाजवाब स्ट्रोक, 6 रन। कपिल पाटील साहेबांचा कपिल पाटील साहेबांचा वसा समाज कार्याचा खासदार चषकाला बक्षीस ठेवले 25 ऍक्टिवा गाड्यांची. सिद्धेश पाटील सुमित पाटील एंट्री झाली या बागा या दोघांची. थँक्यू. षटकार आलाय. नॉन स्ट्रायकिंगवरती अगदी उभे होते तेव्हा पाहिलं गेलं की अजय मडवीच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय, तर कदाचित माझ्या टीमसाठी मीही चांगला खेळ करू शकतो. तेच सांगितलं गेलं राकेशने. आणि स्वर्गीय लतादिदी मंगेशकर, भारताची गान कोकिला, हिच्या स्टँडवरून हा षटकार पाहायला मिळाला. अजून एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु यष्टीरक्षक आहेत, पुढे सरसावले गेले. विकेट आली असती कदाचित जर सुरुवातीला चपळाई दाखवली असती, परंतु हरकत नाही आहे. फलंदाज इथनं बचावले जातात. तिसरा बॉल त्या ठिकाणी ज्या प्रकारे सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली होती, डॉट बॉल खेळले गेले त्या ठिकाणी राकेश म्हात्रे. त्याच्यानंतर जो षटकार आला ना, तो संजीवनीचं काम करून गेला. आता या बॉलिंग खऱ्या अर्थाने अनालिसिसचा विचार केला गेला तर पहा, पहिल्या सत्रामध्ये जो 60 धावसंख्येचा टार्गेट ठेवले ना, संदेश म्हात्रेच्या बॉलिंगवरती आल्या होत्या धावसंख्या 9, त्याच्यानंतर प्रेम देवकरच्या षटकामध्ये आल्या धावसंख्या 12. या 2 षटकांचा आपण विचार केला गेला ना, तर पहिल्या षटकामध्ये 11 आणि दुसऱ्या षटकामध्ये 10 आल्या. म्हणजे ज्या प्रकारे टीम वावंजे फाईट बॅक आता करते ना, तोच फाईट बॅकपणा गोलंदाजीवरती असताना केला होता ती मोठी देसाईने. म्हणजेच अजूनही त्याच लेंथवरती मॅच चालू आहे. टीमची धावसंख्या आहे 34 या आकड्यावरती तिसरं षटक संपन्न झालं आहे. म्हणजे अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि मागच्या मॅचमध्ये सुद्धा तेच पाहिलं की सुरुवातीचे 5 फलंदाज लवकर बाद झाले, त्याच्यानंतर टीम अटाली कोलिवाड्याने कमबॅक केला, ती त्यांनी मॅच जिंकली गेली. क्रिकेटमध्ये कोणताही आकडा सेफ नसतो असं सातत्याने अजय सर आपण म्हणत असतो. या मॅचबद्दल काय वाटतं की या 26 धावसंख्या 18 बॉलमध्ये कंप्लीट होतील की खऱ्या अर्थाने या धावसंख्या डिफेन्स होताना पाहायला मिळतील? देखिए, अक्सर हम कहते रहते हैं कि क्रिकेट महान अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और इसमें प्रेडिक्शन पूरी तरह से फेल है। ये कंट्रोल रूम आप देख सकते हो जीटीसी का, जिसके चलते आप ये बहुत ही खूबसूरत टेलीकास्ट इस समय एंजॉय कर रहे हो केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 का।
तो प्रेडिक्ट तो मैं भी नहीं करना चाहूँगा, लेकिन ज़रूर बचाए जा सकते हैं। ऐसे नहीं कि 3 ओवर में 26 रन नहीं बचाए जा सकते हैं, लेकिन 3 अच्छे ओवर्स करने होंगे। ऐसे नहीं कि सिर्फ एक अच्छा ओवर करोगे तो आप मैच जीत जाओगे। 3 के 3 बेहतरीन ओवर्स करने होंगे। अक्षय की गेंद हल्के हाथों से टर्न करना चाहते थे, देखना है बैट से है या नहीं। रन तो चुरा लिया है, लेग बाय का इशारा। रन्स आने महत्वपूर्ण होते हैं, ज़रूरी होते हैं। जब आप लिमिटेड ओवर्स का क्रिकेट खेलते हो, अतिरिक्त रन भी मिलते हैं तो ज़रूर टीम को फ़ायदा होता है। स्कोर बोर्ड को आप चलता रख सकते हो इस तरह के सिंगल्स के चलते। रन संख्या 35, 17 गेंदों का खेल यहाँ से बचा हुआ है और 25 रनों की ज़रूरत। स्ट्राइक अब राकेश के पास, बाहरी किनारा और एक बढ़िया कैच विकेट कीपर द्वारा। विकेट का पतन होता हुआ। विश्वासू खासदार कपिल पाटील साहेब भला, साहेब आमचा भला, साहेब आमचा भला, देवेंद्र फडणवीस साहेब देतील भेट खासदार चषकाला, खासदार चषकाला, खासदार चषकाला. क्रिकेट रसिकांना लागली ओढ, लागली आओ स्पर्धेची. क्रिकेट रसिकांना लागली ओढ, लागली आओ स्पर्धेची. निर्णायक क्षणाला खऱ्या अर्थाने 6व्या क्रमांकावरती गेलेला राकेश मात्रे बाद झालाय. ज्या राकेशच्या बॅटमध्ये एक षटकार आला होता. अजूनही 25 बनवायच्या आहेत. मग त्या कशा बनव, त्या बनवणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी वावनची टीम आता खऱ्या अर्थाने ना कमबॅक करते, कारण मेन शिलेदार या टीमचा होता प्रेम देवकर. त्याला लवकरात लवकर त्यांनी बाद केलं. त्याने बनवलेला 10 धावसंख्या. त्याच्यानंतर मनोज देवकर आले. मनोज देवकरसुद्धा कमी धावसंख्या बनवून बाद झाले. त्याच्यानंतर वावनची टीमचा ना एक कॉन्फिडंट त्या ठिकाणी वाढला गेला आहे की जर किल्ल्याच्या मुख्य शिलेदाराला जर आपण पाडू शकतो ना, तर कदाचित या किल्ल्याला ढासलवायचं सुद्धा काम आपण करू शकतो. तेच केलं गेलं. पहा, गडी क्रमांक बाद झाला त्या ठिकाणी 5वा, कारण प्रेम बाद झाले, मनोज, प्रतीक, आकाश आणि त्याच्यानंतर आता राकेश मात्रेने सुद्धा तंबूचा रस्ता पकडला आहे. विकेट्स भी निकालने हैं और रनों की जो रफ्तार है उसको भी धीमा करना है गेंदबाजों को। और सुमित ने आते ही छेड़खानी करने की कोशिश की थी, बाल बाल बच गए। अच्छा उछाल मिला था इस बार गेंदबाज अक्षय को। अच्छी शुरुआत रही है अक्षय खेरे के लिए। पहली गेंद पर लेग बाय के रूप में रन आया, उसके बाद विकेट, फिर ये डॉट बॉल और अच्छे रिदम में भी नजर आ रहे हैं। इस बार थोड़ा समझदारी का क्रिकेट कहा जा सकता है। हल्के हाथों से खेला है मिड विकेट की तरफ और 2 रन। तेज गति से दौड़े बल्लेबाज, जितनी भी तारीफ की जाए उतनी कम। ऑफिशियल स्कोरर दानेश्वर मुकादम ने इस गेंद से पहले मुझ तक जानकारी पहुंचाई कि 12 डॉट गेंदें खेल चुके हैं बल्लेबाज इस पारी में अभी तक। लेकिन जैसे मैं बोलने ही वाला था कि स्ट्राइक रोटेशन पर ज़्यादा ध्यान नहीं दिया है। इस बार एक अच्छा स्ट्रोक हल्के हाथों से खेलते हुए 2 रन पूरे किए गए। रन संख्या 37, यहाँ से और 23 रनों की आवश्यकता है। चौथे ओवर का खेल इस समय प्रगति पर। ज्या अर्थाने मनोज देवकर बाद झाले त्याच्यानंतर ह्या गोष्टीची उपमा होती की तुम्हाला जर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचे तर दोन्ही फलंदाजामध्ये तालमेल पाहिजे. तो तालमेल पाहायला मिळाला. यावेळेला ऑफस्टमवरती बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहेत, डाऊन दी बॉल सोडणार नाही कॅच, कारण त्यांना ही माहिती आहे की सपोर्ट आपण जेव्हा गोलंदाजाला करू ना तेव्हा खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये आत्मविश्वास वाढेल. तो आत्मविश्वास खऱ्या अर्थाने फिल्डरकडे होता. विकेटचं पतन आणि 37 या आकड्यावरती लागणारा झटका. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान, खासदार कपिल पाटील चषक 2019 ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची. फिल्डरचा तुम्ही कॉन्फिडंट पहा. 1 सेंटीमीटर अगदी जागेवरून नक्कीच ते त्यांची मुवमेंट नव्हती. हा पहा, गोलंदाजाने बॉल जेव्हा रिलीज केला गेला, जेव्हा फटका त्यांचा मिसटायमिंग झाला ना तेव्हा कॉन्फिडंट खऱ्या अर्थाने खेळाडूला होता की हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. परंतु हवा पहा, हवेने थोडासा रोख लावला गेला बॉलच्या गतीला आणि फिल्डरने कॉन्फिडंटली कॅच घेतली आणि बाद झाले. त्या ठिकाणी आपल्याला फलंदाज सुमित जे स्ट्रायकर एंडवरती मोठा फटका खेळण्याच्या खऱ्या अर्थाने नादामध्ये होते आणि ते बाद झाल्यात. छठे विकेट का पतन हुआ है। काफ़ी ज़्यादा विकेटें गंवा दी है अभी तक के खेल में जय हनुमान मोठी देसाई टीम ने। हालांकि रन्स तो काफ़ी तेज़ गति से बल्लेबाज ज़रूर बना रहे हैं टारगेट को देखते हुए। खासतौर पर 37 पर ये छठा विकेट गिरा है। नए बैटर जितेश पाटिल, अजय मडवी 5 नंबर पर आए थे, क्रीज पर डटे हुए हैं। 7 रन बनाकर बैटिंग करते हुए 1 छक्का उनके बैट से निकला है। टाइमिंग बहुत अच्छी थी सुमित की, लेकिन सीधे फील्डर के पास खेल बैठे। ऑन साइड में खेलने का प्रयास था, पैर पर लगी, हल्का सा वहाँ पर अपील भी, लेकिन उस अपील में कोई ज़्यादा दम नहीं था। कोई रन नहीं इस गेंद पर और इसके साथ ही चौथे ओवर का खेल समाप्त होता हुआ। तो मैच बिल्कुल अब बराबरी का नज़र आ रहा है। 12 गेंदें शेष है, 23 रनों की आवश्यकता जय हनुमान मोठी देसाई को।
नाही, सध्या ही मॅच तर खऱ्या अर्थानं बॅलन्स आहे, कारण बनवायची होत्या धावसंख्या 26-18 बॉल त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने फेकणं बाकी होते, परंतु जो 3 धावसंख्येचा षटक आला ना तो महत्त्वाचा होता. अक्षय खैरे नक्कीच त्या ठिकाणी होते आणि 6 षटकांच्या मॅच म्हटलं गेलं तर 2 तुम्हाला गोलंदाज 2 ओव्हरसाठी पाहायला मिळतात. आता संदेशने हाताळल्या गेल्या 2 षटक, त्यांनी जर विचार केला गेला तर पहिल्या षटकामध्ये होत्या 9, दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी वैयक्तिक हाताळल्या गेल्या धावसंख्या 12 बॉलमध्ये नक्कीच त्यांनी खर्च केला. म्हणजे विचार केला गेला ना तर बॉलिंग ॲनालिसिस जो नक्कीच तुमच्यासमोर GTCच्या माध्यमातून आला आहे ना, त्यावरून असंच कळतं की जो कमबॅक आता त्यांना 4थ्या षटकामध्ये करायचा होता ना, तो 4थ्या षटकामध्ये झाला आहे. म्हणजे 5वा आणि 6वा षटक हा खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तुम्ही स्टँड पाहू शकता, नक्कीच 10 स्टँड. जी हाँ, बहुत ही खूबसूरत ये व्यवस्था की गई है दर्शकों के बैठने की. 10 बहुत ही आकर्षक स्टैंड्स बनाए गए हैं. स्वर्गीय लता दीदी मंगेशकर स्टैंड आपके स्क्रीन पर, उसके बाजू में ये भूमि एंटरप्राइजेस स्टैंड है. दर्शकों की संख्या धीरे धीरे बढ़ती हुई नज़र आएगी जैसे जैसे खेल आगे बढ़ेगा. ये केवल आज का दूसरा मैच है और इसके बाद भी कई बड़े बड़े मैचेस होने वाले हैं आज के दिन के खेल में. तीसरे दिन का खेल है ये केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 का. सारा इंटरप्राइजेस स्टैंड आपकी स्क्रीन पर. मैच बहुत रोमांचक स्थिति में है. 12 गेंदों में 23 रन चाहिए, 4 ही विकेटें बची है. लोकनेते दिबा पाटिल स्टैंड, वहाँ पर भी कुछ दर्शक इस समय शांत बैठे हुए हैं. दोपहर का सत्र है. खिलाड़ी ड्रिंक्स लेते हुए बीच मैदान में. इसमें बल्लेबाज है क्रीज पर जितेश पाटिल और उनके साथ अजय मडवी. ये डगआउट का नज़ारा. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे प्लेयर्स पेविलियन डगआउट. पिछला मैच जो हमने देखा उसमें जो रनचेज किया गया, सक्सेसफुल रनचेज अटाली कोलीवाड़ा टीम द्वारा बहुत अच्छे प्लानिंग के तहत बल्लेबाजी हुई. शुरुआत में उनको भी झटके लगे थे लेकिन एक पार्टनरशिप बनाई गई. थोड़ा सा वक्त लिया गया था, खासतौर पर विनायक द्वारा जिन्होंने धीमी शुरुआत की थी. पहले 8 गेंदों में उन्होंने सिर्फ 7 रन बनाए थे, लेकिन जब बड़े स्ट्रोक्स की ज़रूरत पड़ी तो उन्होंने 2 लगातार छक्के भी लगाए और फिर उसके बाद वो मैच भी जीता जय बोरशादेव अटाली कोलीवाड़ा टीम ने. नेवर लेकर तेजस आड़े बैट से खेल दिया है डीप मिड विकेट जोन में. फील्डर मौजूद है, 1 रन तो आसानी के साथ मिल जाएगा और 1 ही रन से संतुष्ट. तो अटाली कोलीवाड़ा टीम मैच जीतने में कामयाब क्यों रही? क्योंकि उनके पास विकेटें थी. बाद में जब रिक्वायर्ड रेट थोड़ा बढ़ गया था, चूँकि विकेटें हाथ में थी तो बल्लेबाज खुलकर बल्लेबाजी कर सके और उसका फ़ायदा हुआ. लेकिन मोटी देसाई टीम के सामने ये कहीं ना कहीं अब समस्या नज़र आ रही है. 6 खिलाड़ी उनके आउट हो चुके हैं. हालांकि जितेश और अजय अभी भी 2 अच्छे बल्लेबाज हैं क्रीज पर, लेकिन कहीं ना कहीं एक थोड़ा दबाव तो रहता है जब आपके ज़्यादा विकेट्स गिर जाते हैं. हवा में गेंद, फोर्सिंग स्ट्रोक, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है. एक आसान सा कैच. ये रहा 7वां विकेट. अरे मिडॉपच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. अरे अंजूर गावात रंगला डाव, क्रिकेटचा धुवा धार. मिडॉपच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. खऱ्या अर्थाने मिडॉनच्या डोक्यावरून हा बॉल काढण्याचा प्रयत्न होता. मिडॉन तैनात नव्हते, परंतु लॉंगॉनला कॅच पहा, सुरेखरित्या त्या ठिकाणी जजमेंट तुम्हाला पाहायला मिळालं. आणि खऱ्या अर्थाने 37 या आकड्यावरती 38 या आकड्यावरती हा गडी 7वा बाद झाला आहे. म्हणजे ज्या प्रकारे एखाद्या नक्कीच विचार केला गेला तर मालीला जेव्हा आपण उडतो आणि त्याच्यामधले मनी जसे कोसळतात ना, तशा प्रकारे विकेट कोसळतात ती मोठी देसाईचे. 7वा गडी बाद झाला आहे. अच्छा हाँ, अपने विकेट्स का महत्व बल्लेबाज समझ नहीं पा रहे हैं और उसी वजह से ये मैच अब काफ़ी रोमांचक स्थिति में है. 3 विकेटें बची है, 22 रन और चाहिए, 10 गेंदें शेष. ओवर पिच है, लॉफ्ट कर दिया है. छू लो गगन तुम उड़ के, पीछे ना देखो तुम मुड़ के. 6 रन. अरे मिडॉपच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. अरे अंजूर गावात रंगला डाव, क्रिकेटचा धुवा धार. क्रमांक त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर 8व्या क्रमांकावरती जितेश गेले होते. 9 चेंडू आणि 16ची गरज आहे. मॅच थोडीशी जवळ आली आहे टीम मोठी देसाईच्या पक्षामध्ये. षटकार खऱ्या अर्थाने खूप सुरेखरित्या होता. लॉफ केलं गेलं चेंडूला. लॉंगॉनला जिथे कॅच स्वीकारली गेली त्या क्षेत्ररक्षकाला अगदी
पाहण्याऐवजी काहीच नव्हतं या बॉलवरती. आणि हा इक्वेशन पहा, खऱ्या त्याने फटका कॉन्फिडंटली होता बॅटच्या स्लॉटमध्ये, त्याला पाठवला लॉंग ऑनला. षटकाराची मोहर 9 चेंडू आणि 16. आता समीकरण पूर्णपणे ना दोन्ही टीमच्या बाजूने इक्वल आहे. आज स्कोर्स ज़्यादा नहीं हो रहे लेकिन मनोरंजन काफ़ी हो रहा है. धीमी गति की गेंद, उसको परखा है, पुल कर दिया है डीप मिड विकेट के ऊपर से, एक और बेहतरीन छक्का. पहा हा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ आणि त्याच्यानंतर ऑन साईडला हा पुल पॉवरफुल केला गेला, कारण शक्तीचा खऱ्या अर्थाने वापर होता. अगदी एक्स्ट्रा ऑर्डिनरी ताकद या फटक्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. हा फटका पहा, ओव्हर द विकेट, जास्त शॉर्ट बॉल होता, थांबले गेले, लेंथ पीक केली गेली, पिकअप स्ट्रोक आणि त्याला खऱ्या अर्थाने फेकून दिला तो. म्हणजेच हवेच्या अगदी दिशेने, म्हणजे लाटांवरती स्वार हा चेंडू होता आणि लागोपाठचा हा दुसरा षटकार. सिक्सर के साथ 50 रन भी पूरे हुए जय हनुमान मोटी देसाई टीम के. 8 गेंदों का खेल अब बचा है, 10 रन चाहिए. लंबे ऊंचे कद के बल्लेबाज है जितेश और लंबे लंबे स्ट्रोक्स भी खेल रहे हैं. ओह ये दबाव है, तेज करने की कोशिश. नो बॉल, बीमर का इशारा अंपायर मुन्ना पठान द्वारा. शायद इसी की कमी रह गई थी इस ओवर में. पहले ही 2 छक्के आए थे और उसके बाद ये नो बॉल. अगली गेंद रहेगी फ्री हिट. समीकरण बहुत आसान होता हुआ. 8 गेंदों में 9 रन चाहिए. मैच हालांकि अभी भी ऐसा है कि रोचक स्थिति में कहा जा सकता है. ज़रूर लगभग रन बॉल इक्वेशन है, लेकिन 1-2 विकेट गिर जाएंगे तो फिर मुश्किल हो सकता है. फ्री हिट गेंद नीचे रही, थोड़ा ऊपर से खेल बैठे, वहाँ पर गलत लाइन पर भी बल्ला चला बैठे थे. डॉट गेंद की समाप्ति. 7 गेंदे 9 रन. 2 वेळा होती संधी जितेशला, कारण नो बॉल होता, हाईट फॅक्टर जास्त होतं, फायदा उचलायला हवा होता. त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती फ्री हिट, कॅच बोल्ड झाला असता तरी कदाचित सेफ असता, त्यावरती सुद्धा संधी नाही आहे. यानी कि आप कहना चाहते हैं कि पिछली 2 गेंदों में मैच खत्म होना चाहिए था. चलिए फ्री हिट पर नहीं सही, लेकिन इस बार सही. पुल और पावरफुल, एक और धमाकेदार हिट. 6 रन. त्यांना बघाया जमती लोक सारी अशी थटात होते. एंट्री भारी आहे जनतेचा तो रखवाला. सारा महाराष्ट्र म्हणतोय त्यांना, कित्येक होतील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील. होऊन जातील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील. कमाल की बल्लेबाजी करते हुए जितेश, अपनी टीम को उन्होंने जीत की दहलीज पर लाकर खड़ा कर दिया है. 6 गेंदों का खेल बाकी है, मात्र अब जीतने के लिए 3 रन चाहिए. 5 ओवर के 50 रन संख्या 57, 7 विकेटों के नुकसान पर. 10 स्टँड ज्या प्रकारे या स्पर्धेची तुम्हाला पाहायला मिळतात ना, तर खऱ्या अर्थाने आपल्यामधनं नुकतीच नक्कीच ज्यांना खऱ्या अर्थाने देवाज्ञा झाली, स्वर्गीय लताजी मंगेशकर, अर्थातच सर्वांची लाडकी दिदी. कारण ज्या वेळेला त्यांचा जन्म झाला त्यावेळेला त्याच्यानंतर संगीत क्षेत्रामध्ये त्यांनी जी झेप घेतली गेली ना, 2000पेक्षा जास्त संगीतं त्यांनी भारताला दिली. आणि या क्रीडांगणावरती एक भारताचा फ्लॅगसुद्धा आहे. म्हणजेच भारत देश आणि लता मंगेशकर ना हे एक वेगळं नातं आहे. कारण 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. पंडित जवाहरलाल नेहरू नक्कीच त्यावेळेला पंतप्रधान होते. पंडित जवाहरलालपासनं तर मोदीपर्यंत, नरेंद्रजी मोदी यांच्यापर्यंत खरं तर लता दिदी या भारताच्या सोबत होत्या. त्यांचंसुद्धा एक स्टँड आहे. त्याच्यानंतर भूमी एंटरप्राइजेसचे स्टँड, सारा एंटरप्राइजेस स्टँड, त्याच्यानंतर अनेक सारे असे नावं आहेत या स्टँडला दिलेले आहेत. आता लोकनेते दिलीबा पाटील यांचंसुद्धा एक स्टँड आहे. अजूनही 3ची गरज आहे. 6 बॉल शिल्लक असताना अक्षय पाटील याला 5 रन केले गेले. शेवटचं षटक आहे. 6 बॉलचं हे भवितव्य, तसेच या मॅचचं सुद्धा नक्कीच भवितव्य या ठिकाणी दिलं गेलं अक्षय पाटीलच्या हातामध्ये. 6 चेंडू 3ची गरज. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला खेळायचा प्रयत्न मिस झाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मिस, एक संधी चुकली गेली आणि त्याच्यानंतर क्विक सिंगल आली बाईची. म्हणजेच अजूनही प्लस पॉईंट आहे की अजूनही 2 धावसंख्या बनवायच्या आहेत. बॉल शिल्लक असताना 5. गलती की गुंजाइश नहीं है. वावंजी टीम के खिलाड़ी गलतियां करते हुए, हालांकि ये गेंद थोड़ी समझ से परे थी. फाइन लेग पर कोई खिलाड़ी बाउंड्री पर नहीं था, लॉन्ग लेग भी नहीं है, मतलब बैकवर्ड ऑफ द स्क्वायर ऑन साइड में बाउंड्री पर एक भी फील्डर नहीं है. उसके बावजूद भी पटकी हुई गेंद की गई थी. हालांकि बैट्समैन को बीट करने में कामयाब हुए गेंदबाज अक्षय, लेकिन एक रन 22 के रूप में चुरा लिया है बल्लेबाजों ने. जितेश के पास अब एक बार फिर से स्ट्राइक, 3 छक्के लगा चुके हैं 19 पर बैटिंग करते हुए. 5 गेंदें शेष, 2 रन चाहिए.
बारी किनारा लगा है सीधे फील्डर के पास, यहाँ पर फिर से मौका क्या बना है, जी नहीं, बैट्समैन पहुंच चुके हैं अपने क्रीज में सुरक्षित तरीके से। बढ़िया दौड़ विकेटों के बीच में, और इस सिंगल के साथ ही स्कोर्स लेवल होते हुए दोनों भी टीमों के। अब 4 गेंदों का खेल बाकी है, मात्र 1 रन दूर है जीत से जय हनुमान मोठी देसाई। फक्त एक धावसंख्या 7व्या क्रमांकाचा 8व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये येताच आपण जास्त धावसंख्या पाहायला मिळाल्या, म्हणजेच देरसे आहे बट दुरुस्त आहे। 3 षटकार पाहायला मिळाले, 2 सिंगल, म्हणजे तब्बल 20 धावसंख्या जोडल्या गेल्या जितेश पाटीलने अद्यापर्यंत त्याच्या खेळीवरती। अजूनही सिंगलची गरज आहे, 4 चेंडू 1 धावसंख्या फक्त बनवायची आहे। आक्रामक क्रिकेट खेला है, आक्रामक सोच नज़र आई है मोटी देसाई टीम की। अब नज़दीकी खिलाड़ी काफ़ी ज़्यादा नज़र आ रहे हैं। ऑफ साइड में 3 कैचिंग पोजीशन में खिलाड़ी है, ऑन साइड में भी 2 कैचिंग पोजीशन में खिलाड़ी। एक ही तो रन चाहिए, गैप में खेल दिया है और सिंगल लेते हुए जीतेश मैच समाप्त होता हुआ। गेंद बाउंड्री के बाहर। सुकेश टाकी निलेश पाटील निशाण वाढवली अंजूर गावाची, सुकेश टाकी निलेश पाटील निशाण वाढवली अंजूर गावाची। साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची। साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल चौका वहाँ पर दिया गया है बैटर को। ये संदेश म्हात्रे ने स्ट्रोक खेला था, मैच विनिंग स्ट्रोक, जब 4 गेंदों पर 1 रन चाहिए था। मैच को जीत लिया है जय हनुमान मोटी देसाई टीम ने। 7 विकेटें जरूर गिरी थी, लेकिन पारी में 7 छक्के भी देखने को मिले। तो ये ये टीम ने कुछ गलतियां की, कहीं ना कहीं उतना बड़ा टोटल उनके बल्लेबाज नहीं बना पाए और गेंदबाज भी उसको डिफेंड नहीं कर पाए। 60 रनों का जो टारगेट रखा गया था। तो आज का ये दूसरा मैच समाप्त हो चुका है। आज के तीसरे मैच की तरफ बहुत ही जल्द हम बढ़ने वाले हैं, लेकिन उससे पहले इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ चलते हैं। और इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है जय हनुमान मोठी देसाई के जितेश पाटिल। 3 सिक्सर की मदद से 20 रनों की नाबाद पारी खेली, मात्र 7 गेंदों का सामना करते हुए। वेल प्लेड मोठी देसाई आणि जितेश पाटील। जितेश पाटीलने त्वरित या व्यासपीठावर यायचं आहे आणि आपला सन्मान, आपला बहुमान आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वीकारायचं आहे। यापुढची जी लढत होणार आहे त्या दोन्ही संघांना विनंती असेल की आपल्याला जो वेळ दिलाय तो वेळेचा आपण महत्त्व आणि भान आपण राखूनच या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण खेळ सादर करायचा आहे। कुणीही वेळेचा दुरुपयोग करू नये। आम्ही ज्यावेळी पहिला चेंडू टाकू त्यावेळेला आमचे गुणसंख्या लेखक तीन वेळ नोंद करतील, नमूद करतील आणि आपल्याला सांगतील की सामना किती वाजता सुरू झालाय आणि तदनंतर आपल्याला 30 मिनिटं दिली जातील ही 6 षटकं हाताळण्यासाठी। हे लक्षात ठेवा, कारण आजच्या दिवसात आपण पाहतोय की भाटाळे संघाला उशिरा आल्या कारणानं 3 धावांची पेनल्टीचा सामना करावा लागला। तर कुठल्याही संघाला आम्ही नम्र विनंती करतोय, सूचना करतोय, आम्हाला त्यांना सांगावंसं वाटतंय की आपण या स्पर्धेच्या अनुषंगाने जी नियमावली आहे, जे काही बंधनं आहेत ती बंधनं पाळून या खेळाचा आनंद घ्या, या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा। तर मयूर डाकी यांच्या शुभ हस्ते हा मानाचा ही टोपी कॅप, तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये हीच कॅप परिधान करायची आहे। तर आतिश डाकी आपण मेडल द्या।